आत्ता असं पाहतोय या गणेशोत्सवामध्ये रिसेंटमध्ये की बॅलन्सिंग मूर्त्यांचं जास्त कौतुक होतंय किंवा बॅलन्सिंग मूर्ती घडवणारे मूर्तिकारांचं पण खूप कौतुक होतं आणि तो शीशमहल एवढा ह्यूज होता की त्याला बनवायला कमीत कमी 4 महिने लागले. आपली ॲव्हरेज हाईटच तेव्हा 30 to 35 फीट होती अँड दॅट वॉज द टॉलेस्ट इन मुंबई. आणि जे पण आत्तापर्यंत आपण जे काही सेट बघितलेत ते कुठल्याही मोठ्या बॉलिवूडच्या डिरेक्टरनी नाही केलं आहे. आपल्या स्वतःच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी डिझाईन केलं आहे. पण खूप लोकांना ते पटलंही नव्हतं की तुम्ही गणपतीला असं कसं ड्रेस करू शकता. तर ह्यावर भाविकांचं एक दुमत आहे. काही लोक निगेटिव्हली पण बोलतात, काही पॉझिटिव्हली पण बोलतात. तर तुझं काय स्टेटमेंट आहे गेट पास या कन्सेप्ट? नमस्कार मंडळी, गोष्टी गणेशोत्सवाच्या या पॉडकास्ट सिरीजच्या एका नवीन भागात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, खेतवाडी म्हटलं की उंच उंच मूर्त्या, चलचित्र अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि खेतवाडीबद्दल बरंच काही आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत. कारण आज आपल्यासोबत आहेत खेतवाडीचा गणराज या मंडळाचे कार्यकर्ता श्री यशेश पटेल. नमस्कार. नमस्कार. तर खेतवाडीचा गणराज हा आताच्या पिढीला यूज डेकोरेशनच्या ह्याच्याने ओळखला जातो. तर आधीपासून आपलं डेकोरेशन्स आणि मूर्ती ही अशीच असायची का? नाही, खरं म्हणायला गेलो तर हा मंडळाचा 68 इयर आहे. मंडळाची स्थापना झालेली 1959मध्ये. सो तेव्हापासून मंडळाच्या 49th इयरपर्यंत आपण भव्य मूर्तीच साकार केली आहे आणि चलचित्र, विविध प्रकारचे चलचित्र असायचे. सो 49 इयर्सची ती लेगसी होती, उंच मूर्ती. आणि सडनली जेव्हा आपलं 2008मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष होता, तर आपल्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत श्री रणजित माथुर, ह्यांची संकल्पना होती की आपण काहीतरी युनिक करूया, काहीतरी नवीन करूया. कारण आता सगळेच मोठे गणपती करत होते त्या टायमाला. सो खेतवाडीमध्ये एक श्रद्धास्थान आलं पाहिजे, एक क्राऊड आलं पाहिजे गणपती बघायला. फक्त उंच मूर्ती नाही तर आपण काहीतरी युनिक देऊया लोकांना बघायला. सो हे विजनरी होतं मंडळाचं की आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष 50वं वर्ष आहे ते एकदम ग्रँड करूया आणि काहीतरी असं करूया जेणेकरून जो क्राऊड, जे भाविक येतात दर्शन करायला, त्यांना काहीतरी एक युनिक कॉन्सेप्ट बघायला भेटेल. सो तेव्हापासून आपण मग तो 14 फुटाचा गणपती केला आहे आणि तो नवसाचा गणपती आहे आता. नवसाचा आहे. हो. आणि मग हे 2008मध्ये ही सुरुवात झाली. हो. तर त्याआधी आपल्या मूर्त्या किती उंच असायच्या? जर तू खेतवाडी म्हटलंस तर खेतवाडी हे उंच मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. पण त्यातून जर तू खेतवाडी 12वी गल्लीबद्दल विचारशील तर आपली ॲव्हरेज हाईटच तेव्हा 30 to 35 फीट होती. बापरे. आणि आजच्या यंग क्राऊडला हे माहीत नाही आहे, पण जे जुने लोक आहेत ज्यांनी गणेशोत्सव त्या टायमाला बघितलं आहे त्यांना माहिती आहे की इयर 2000मध्ये आपण 40 फुटाचा पहिला गणपती बनवला होता, जो की संपूर्ण हँड जॉब होता. परशुरामाची मूर्ती आहे आणि नव्या लोकांना नाही माहिती आहे, पण जुन्या लोकांना त्याच्याबद्दल सगळं माहिती आहे. 40 फुटाचा गणपती सिंगल रॉडवरती, आणि त्याचं आगमनही झालं होतं आणि त्याचं विसर्जनही झालं होतं. आणि तेही डाय यूज न करता, डाय न यूज करता. मूर्तिकार यशवंत नलावडे त्यांनी ती मूर्ती घडवली होती आपल्या 12वी क्रॉस लेनमध्ये. तिकडनं मग त्या मूर्ती म्हणजे हँड जॉब करत करत ती मूर्ती 40 फुटा, ॲक्च्युली ती होती 43 फीटची, पण आम्ही ऑन रेकॉर्ड आत्तापर्यंत ती 40 फुटच सांगितली आहे. 40 फुटाची मूर्ती वर्ष 2000मध्ये. हां, म्हणजे जेव्हा दुसरे मंडळ 20 फूट, 10 फूट, 15 फूटवर होतो तेव्हा आपण 40 फुटाचा गणपती केला आहे. अच्छा. अँड दॅट वॉज द टॉलेस्ट इन मुंबई. क्या बात है. तर मग या मोठ्या मूर्त्यांची सुरुवात ही नक्की झाली तरी कुठून? सो जर तू बोलशील मोठ्या मूर्त्यांची सुरुवात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणेश गल्लींनी 1977मध्ये 22 फुटाचा गणपती करून विश्वविक्रम रचला होता. बरोबर. त्याच टायमाला खेतवाडी 12वी गल्ली, खेतवाडीचा गणराज मंडळाने 1977मध्ये 14 फुटाचा गणपती रचून हाईट वाढवली होती. सेम इयर. हे कोणाला माहीत नाही आहे जास्त, पण आपल्या ऑन रेकॉर्ड्स हे सगळं फोटोज वगैरे अवेलेबल आहेत. 14 फुटाचा गणपती फर्स्ट टाइम खेतवाडीमध्ये आला होता. आणि खेतवाडीमधली ही सर्वात पहिली उंच मूर्ती आपण बोलू शकतो. एक्झॅक्टली. आणि हाच कारण आहे की आपण जेव्हा 50th इयरला आलो तर आपण आपला गणपती 40 फूट, 35 फूट, तिकडनं डायरेक्ट 14 फुटावरती आपण आलो आहे. मग त्यामागचं रिझन काय होतं? मंडळाचं असं विजन होतं की 50वं वर्ष आहे, आपण 14 फुटाची मूर्ती स्थापना करूया आणि राजा पोजमध्ये ती मूर्ती असणार. आणि इच्छापूर्ती म्हणून त्याचं तेव्हाचं नाव होतं इच्छापूर्ती श्री गणराज. अच्छा. लेटर ऑन ते मग ट्रेडमार्क करून आपण खेतवाडीचा गणराज या नावाने आता प्रसिद्ध आहोत. सो आपण आत्ता असं पाहतोय या गणेशोत्सवामध्ये रिसेंटमध्ये की बॅलन्सिंग मूर्त्यांचं जास्त कौतुक होतोय किंवा बॅलन्सिंग मूर्ती घडवणारे मूर्तिकारांचं पण खूप कौतुक होतं आहे. पण मी सांगू इच्छितो की आपण 1998मध्ये कल्की अवतारचा एक गणपती केला होता, जो की 30 फुटाचा होता. ओके.
तो घोड्यावर होता आणि त्याचा बॅलन्स फक्त गणपतीच्या नीवर होता. सो कम्प्लिटली गणपतीची मूर्ती होती ती अध्यंतरी होती आणि फक्त एक सिंगल रॉड जात होता जो गणपतीच्या नीवरून जात होता आणि तो 30 फुटापर्यंत होता. प्रॉपर त्याचे photos, बॅलन्सिंग हा, मूर्ती आणि ती proper सुद्धा balancing. हँड जॉब होती का? ते ती मूर्ती सुद्धा हँड जॉब होती. बाप रे, म्हणजे त्या टायमाला इतका मोठा रिस्क घेतला होता. हो. नक्की कोण मूर्तिकार कोण होते, मला ऐकायला आवडेल. त्या म्हणजे आपले जे जुने मूर्तिकार होते त्यात आता ते मला नाही वाटत की त्यांचे कार्यशाळा आता चालू आहेत किंवा त्यांची लेगसी पुढे कंटिन्यू आहेत. पण श्रीधर कांबळे होते, ते खेतवाडीचे होते. त्यांनी आपल्या बहुतेक मूर्त्या बनवल्या आहेत. यशवंत नलावडे आहेत, त्यांनी आपला 40 फुटाचा परशुरामाचा गणपती केला होता. वा. त्यानंतर मधुकर मिस्त्री, आजही त्यांची कार्यशाळा मुगबाट लेनमध्ये चालू आहे. पण त्यांनी बऱ्याच वर्षी 12वी गल्लीमध्ये गणपती बनवला आहे. आपले संदेश नारकर दादा, त्यांनी आपल्या गणपतीवर काम केलं आहे, लिखाईचं काम त्यांनी केलं आहे. म्हणजे इतक्या मोठमोठ्या मूर्तिकारांनी आपल्या मूर्तीवर काम केलंय गणराजचं Yes. एक रूप घडवण्यामध्ये. येस. तर अजून कोणकोणती अशी मोठी नावं आहेत ज्यांनी गणराज बनवलंय? सो लेटर ऑन जसं वर्ष पुढे निघत गेले आणि हे जे जुने मूर्तिकार होते, काही लोकांनी कार्यशाळा बंद केली, काही लोकांचे निधन झाले. तर पुढे आता मूर्ती कोण करणार? तर आपल्याला तेव्हा सर विजय खातू त्यांनी पण आपल्या बऱ्याचशा मूर्त्या केल्यात आणि त्यानंतर पुढे आले राजू शिंदे, अच्छा, जे आता आपले हां. मूर्तिकार आहेत. बरोबर. आणि यशेश, मला एक विचारायचं आहे की मी आपले जेव्हा मूर्त्या पाहत होतो, जुन्या मूर्त्या, तर सर्व मूर्त्या आपल्या एका ट्रेडिशनल पॅटर्नमध्ये होत्या, ट्रेडिशनल कन्सेप्टवर होत्या. हो. पण त्यातली एक मूर्ती मी पाहिली जी स्कूल बॉयच्या कन्सेप्टवर होती. हो. तर त्या मागचा थॉट प्रोसेस काय होता? स्कूल बॉय गणपती हा त्या टायमाला खूप फेमस होता. आत्ताच्या टर्म्समध्ये बोलायला गेलो तर ते व्हायरल होतं. तेव्हा व्हायरल हा शब्दच नव्हता, पण त्या टायमाला या मूर्तीची खूप चर्चा झाली होती. सो त्याचा कॉन्सेप्ट हे होता की 2004, 2005 आणि या इयर्समध्ये आपण बघत होतो की स्टुडंट्स जे आहेत ते खूप स्टडीजच्या प्रेशरमध्ये सुसाईड करत होते किंवा काही ना काही प्रॉब्लेम्स येत होते एज्युकेशन सिस्टममध्ये. सो त्यामुळे मंडळाने असं एक निर्णय घेतला की आपण यावर्षीचा जो चलचित्र देखावा आहे तो स्पेशली स्टुडंट्सवर फोकस करून करूया, जेणेकरून आपण त्यांना थोडंसं समजवूया की हे जे सुसाईड करणं किंवा काही जे आपण करतो ते चुकीचं आहे. म्हणून आपण जो गणेश मूर्ती आहे ती पण स्कूल बॉयच्या स्वरूपात आणली होती आणि ती मूर्ती पण 30 फुटाची होती. अच्छा, त्याला म्हणजे असं बोलू शकतो आपण की त्याला ऑलमोस्ट हाफ पॅन्ट आणि स्कूलचं शर्ट आपण वेअर केलं होतं आणि त्याला मागे 20 फुटाची बॅग पण दिली होती. ओ, मग त्यावेळेसचं चलचित्र पण त्यावरच बेस्ड हो. होतं. सो की जो चलचित्र awareness. होता तो कम्प्लिटली ह्याच्यावर फोकस करून होता जिकडे आपण स्टुडंट्सला समजावू की सुसाईड करणं हे चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे मंडळाने पण एक मोठा आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी केलं. हो. दरवर्षी ट्रेडिशनल कन्सेप्ट करणं आणि हे काहीतरी वेगळं करणं, की मुलांसाठी ते करणं. म्हणजे मग याला लोकांकडनं रिस्पॉन्स कसा होता? खरं सांगायला गेलो तर थोडंसं मिक्स्ड रिव्ह्यू होता. खूप लोकांना आवडलं होतं, पण खूप लोकांना ते पटलंही नव्हतं की तुम्ही गणपतीला असं कसं ड्रेस करू शकता. पण आमचा जो विजन होता की आपल्याला पोरांना गाईड करायचं आहे, त्या हिशोबाने मंडळ त्या डिसिजनवर ठाम होतं. बरोबर. कारण आफ्टर ऑल गणपती हा विद्येचा देवता आहे आणि लहान मुलांना पण गणरायाला त्या स्वरूपात बघून एक शिकवण मिळाली असणार येस. की असे चुकीचे स्टेप्स नाही घेतले पाहिजेत. राईट. सो जेव्हा आपल्या मंडळाचं डिसिजन झालं की आपण मोठ्या मूर्ती आता स्टॉप करून एक फिक्स्ड हाईट 14 फुटाची मूर्तीवर आपण पुढे कंटिन्यू करायचं इकडनं आणि नवसाचा गणपती असेल तर 50वं वर्ष होतं, ग्रँड इयर होतं, तर मंडळाचं असं थॉट होता की आपण काय करूया, असं युनिक काय करूया. गणपती तर छोटा होतोय पण आपण अजून काय देऊ शकतो लोकांना दर्शनासाठी. तर मग मंडळाने असं डिसाईड केलं की आपण राजस्थानी महल उभा करूया आणि त्याच्यात तो आपला गणराज विराजमान होणार. मला माहीत नाही तुला माहिती आहे की नाही, पण तो जो महल होता तो एवढा यूज होता की त्याच्यात आरामात 3,000 ते 4,000 लोक थांबू शकत होते. 3 ते 4 कारण आपण अख्खी गल्ली गेट पासून ते गणपती जिकडे बसतो तिथपर्यंतचा अख्खा महल बनवला होता. म्हणजे आता युजली आपला जो गेट असतो हो, 12वी गल्लीच्या इथे, तो नाही, तो नव्हता. पुढपर्यंत. हो, आणि तो जो गेट होता तो पण इतका ग्रँड होता की त्याची हाईट 40 फूट होती. बाप रे. तो जो गेट होता तो हाईटमध्ये 40 फूट होता आणि आय गेस ब्रेथमध्ये 30 ते 35 फुटाचा होता. त्याला 4 एंट्री होते आणि 2 एक्झिट होते आणि वरती आपण सगळे आपले जेवढे आत्तापर्यंत आपल्याला प्राइजेस लागलेत त्या सगळ्या प्राइजेसच्या ट्रॉफीज आपण प्रॉपर डिस्प्ले केले होते. म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष या शब्दाला शोभेल असं तो वर्ष होता हो, आपला. हो. आणि मला वाटत नाही की मुंबईमध्ये असा महल आत्तापर्यंत तरी कोणी उभा केलाय. अख्खी नक्कीच. गल्ली महल करणं, त्या महलच्या आतमध्ये आपण फाउंटन लावले होते
जे भाविक येत होते ते लोक त्या फाउंटन सोबत फोटोज, त्या टायमाला तर एवढं काही क्रेज नव्हता सेल्फी वगैरेचा. तो त्याचे फोटोज व्हिडिओज जर तू आत्ताही यूट्यूबवर चेक केलंस तर त्याची पूर्ण रेकॉर्डिंग आहे, मंडळाने ती अपलोड केली आहे. आणि त्या काळाला आय गेस मॅक्सिमम बॉलिवूडने तिकडे अटेंड केलं होतं. ओके. मोठमोठ्या स्टार्स आलेले तिकडे ते अटेंड करायला. आपण त्यांची म्हणजे त्यांना आरतीचाही मान दिला होता त्या वर्षी. कॅटरीना कैफ आलेले, बालिका वधू सिरियलचे स्टार्स होते, सुनील शेट्टी होते, या सगळ्यांनी तिकडे उपस्थिती लाभली होती. म्हणजे तो वर्ष आपल्या मंडळासाठी एक टर्निंग पॉईंट होता असं बोलू एक्झॅक्टली. हो शकतो. हो, डेफिनेटली. आत्तापर्यंत गणराजाचं नाव ह्याच्यासाठीच फेमस होतं की सगळ्यात हायटेड मूर्ती किंवा जायंट मूर्ती, कारण त्या सगळ्या मूर्ती डायरेक्ट जॉबचे होते. पण आता आपण डिसाईड केलं होतं की 14 फुटाच्या गणपतीवर आलोय तर आपण त्यासोबत आता तेव्हापासून आत्तापर्यंत आपण असे विविध प्रकारचे महल क्रिएट करतो. अच्छा. आणि मग त्यानंतर मग तुम्ही हा जो वर्ष तुम्हाला इतकी प्रसिद्धी मिळाली, इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला, तर मग ते नेक्स्ट इयर्स पासून कसं कंटिन्यू केलं? सो जेव्हा आपलं 50th इयर यशस्वीपणे पार झाला, आपल्याला कळलं की आपण काय लेवलवर स्वतःला आणून ठेवलं आहे. सो नेक्स्ट मीटिंग डेफिनेटली ह्याच्यावरच होती की आपण आता नवीन अजून काय करू शकतो. सो 51 इयर होता. मूर्ती सेम असणार होती. सो आपण तेव्हा परत मग एक ग्रँड शीश महल उभा केलेला. ओके. आणि तो शीश महल एवढा ह्यूज होता की त्याला बनवायला कमीत कमी 4 महिने लागले होते. बापरे! मग इतक्या 4 महिन्यामध्ये जे तिकडचे रहिवासी लोकं आहेत त्यांचा पण सपोर्ट असतो का? हो, हो. डेफिनेटली. म्हणजे 4 महिना आपल्याला पूर्ण गल्ली ब्लॉक करायची असते. त्याच्यात डाईचं काम, बांबू, स्टेज बांधणं, सगळं. 4 महिना पण आपल्याला कमी पडतात तेव्हा. पण आपण डे नाईट शिफ्ट लावून ते पूर्ण केलेलं काम. आणि जे लोकल रेसिडेंट्स आहेत किंवा मग भाविक आहेत, त्या सगळ्यांचा टोटल सपोर्ट आहे गणराजला. म्हणजे ते रस्ता ब्लॉक आय गेस एप्रिल-मे पासूनच केला होता आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गणपती होता. आणि ते गणपती गेल्यानंतरही 1 महिना लागला होता अख्खा सेटअप आपल्याला डिसमेंटल करायला. बापरे! तर मग इतकं मोठं आपलं ह्यूज सेटअप असतो, एवढे ह्यूज डेकोरेशन असतात. तर हे तुम्ही कोणत्या आर्ट डायरेक्टरकडून करता? अ, जर आपण असं बघितलं तर जे इतर मंडळ आहेत त्या सगळ्यांकडे कुठला ना कुठला चांगला आर्ट डायरेक्टर आहे किंवा फिल्म इंडस्ट्रीचे टॉपचे कलाकार आहेत जे ते सेट डिझाईन करतात. पण गणराजला मी असं एक सांगेन की आपले जे मंडळाचे उपाध्यक्ष आहेत सुरेश माथुर साहेब, ते स्वतःचं बिझनेस 2 महिन्यासाठी थांबून कम्प्लिटली गणराजला डेडिकेट करतात. आणि जे पण आत्तापर्यंत आपण जे काही सेट बघितलेत ते कुठल्याही मोठ्या बॉलिवूडच्या डिरेक्टरनी नाही केलं आहे. आपल्या स्वतःच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी डिझाईन केलं आहे. आणि कम्प्लिटली मंडप एसीमध्ये असतं, जेणेकरून भाविकांना अजिबात गरमी होणार नाही आणि ते शांतीने गणराजाचं दर्शन करू शकतात. क्या बात आहे! म्हणजे त्यांचं हे प्रोफेशनही नाही आहे आणि त्यांचं बिझनेस ते साईडला ठेवून म्हणजे इतकं डेडिकेशन ते देतात गणराजसाठी, एक्झॅक्टली. गणेशोत्सवासाठी. आणि मग ही त्यांची हॉबी आहे का? म्हणजे ते नाही, ही त्यांची हॉबी नाही आहे, ही फक्त त्यांची सेवा आहे गणराजसाठी. अच्छा. मग त्यांचं बॅकग्राऊंड आर्टशी रिलेटेड काहीच नाही आहे. काहीच नाही आहे. मग त्यांना इतकं कसं काय सुचतं? म्हणजे आपण तर बोलू शकतो की ते एक गणराजच त्यांना एक अशी सद्बुद्धी देतोय की काही नवीन कन्सेप्ट करावे. हो. म्हणजे आपण असं म्हणतो ना की गणेशोत्सव आलाय आता 60 डेजवर आहे, 30 डेजवर आहे, पण त्यांच्यासाठी हा गणेशोत्सव राऊंड द इयर चालूच असतो. ते पूर्ण वर्ष रिसर्च करत असतात की आपण नेक्स्ट इयरचा जो सेट आहे तो कसा काय करू शकतो, काय प्लॅनिंग करू शकतो आणि कसं तो बनवून लोकांसमोर देऊ शकतो. बरोबर. तर आता हा आपला प्रश्न झाला ह्यूज डेकोरेशनचा आपण बोललो, ह्यूज मूर्त्यांचं बोललो. तर आता अशाच ह्यूज मूर्त्या पूर्ण आपल्याला खेचवाडीत पाहायला मिळतात. तर आपलं रिलेशन हे बाकी मंडळांसोबतचं कसं आहे? खेतवाडीचा गणराज हे मंडळ असं बघायला गेलं तर खूप प्रसिद्ध आहे. मुंबईच्या टॉप 5 मध्ये पण त्याचं नाव येतं आणि मोस्ट क्राऊड पुलरमध्ये पण त्याचं नाव येतं. पण एक आहे की आपण एवढं सगळं झाल्यानंतरही आपले जे इंटरनल खेतवाडीचे जे 35 मंडळ आहेत त्यांच्यासोबत आपलं रिलेशन खूप उत्तम आहे. सो आपलं जो रिलेशन आहे बाकी सगळ्या मंडळासोबत तो खूप उत्तम आहे. आपण स्पेशली आगमन म्हणजे जेव्हाही खेतवाडीमध्ये कुठलाही गणपती येतो, तो मग 30 फुटाचा असू द्या की 3 फुटाचा असू द्या, आपल्या मंडळाकडून त्या मूर्तीसाठी पुष्पवृष्टी अरेंज केली जाते. आणि ती आगमनाला. आणि ती पुष्पवृष्टी तिकडे 1.5 महिन्या आधीच बांधून रेडी असते. आपल्याला जे आपले इतर मंडळ आहेत ते आपल्याला डेट्स इन्फॉर्म करतात आणि त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग करून त्यांचं भव्य स्वागत आपल्या खेतवाडी 12वी गलीच्या नाक्यावर करतो. क्या बात है! मग तो मंडळ छोटा असू दे की मोठा असू दे आणि मूर्ती 40 फुटाची, 30 फुटाची की 3 फुटाची, आपल्याला त्याचं काहीच लेणं देणं नाही आहे. आपण सगळ्यांचं स्वागत खूप प्रेम भावनाने करतो. मस्तच. तर मला आता आगमनाचा विषय निघालाच आहे.
तर आपलं गणराजचं 60th इयरला आगमन झालं होतं आणि त्याआधी 50th आणि 51th इयरला झालं होतं. येस एक्झॅक्टली. तर मग हा असा पॅटर्न मला समजला नाही, तर जर एक्सप्लेन करशील का? हो. सो जसं मी तुला सांगितलं 2008 हा मंडळासाठी खूप इम्पॉर्टंट इयर होता. 50th इयर होतं, ग्रँड ठेवायचं होतं सगळं काही. तर तेव्हा मूर्ती आपल्या श्री विजय खातूंनी बनवली होती परेल वर्कशॉपमध्ये. म्हणजे आजपासून 18 वर्षाआधी विजय खातूंनी ती मूर्ती परेल वर्कशॉपमध्ये बनवली होती. त्याचं आगमन एवढं ग्रँड होता की त्या टाईमला आपण पुण्यावरून खास नाशिक ढोल पथक मागवलं होतं. आणि आम्ही जेव्हा मी तर खूप छोटा होतो त्या टायमाला, मी स्टेजवरती नाचत होतो झेंडा घेऊन. पण गल्लीच्या नाक्यावर 1.5 तास आपण ढोल वाजवले होते, म्हणजे लेझिम पथक वाजवलं होतं. त्यानंतर सगळे कार्यकर्ता घेऊन परेल वर्कशॉपला आलो. तिकडे आपण परत भव्य स्वागत केलं. परेल वर्कशॉपमध्ये 1.5 ते 2 तास आपण लेझिम पथक वाजवलं होतं. 1.5-2 तास हो त्यावेळेला. हो त्या काळाला मला वाटत नाही त्या काळाला कुठल्या दुसऱ्या मंडळाने असं काही आगमन केलं होतं. आपण त्या टाईमला तसं आगमन गाजवलं होतं. तिकडनं गणपती परेल वर्कशॉपवरून बाहेर आला. मग परेलच्या मार्गे गणेश गल्ली, लालबाग राजा हे सगळं क्रॉस करत आपण खेतवाडीकडे मार्गस्थ झालेलो. तर मग इतका वेळ आपण ढोल पथक आणि लेझिम वाजवलं तिकडे, तर बाकी मंडळ सुद्धा तेव्हा इतक्याच वेळ आणि इतक्याच जल्लोषात आगमन करायचे का? त्यावेळेला आगमन सोहळा असं काही नसायचं. प्रत्येक मंडळ आपला गणपती संडेच्या दिवशी घ्यायला परेल वर्कशॉपला जायचे. आणि मला वाटत नाही की कोणी असं पारंपरिक त्या टायमाला लेझिम पथक वगैरे बोलवलं होतं. नॉर्मल नाशिक ढोल किंवा काही कच्ची बाजा वगैरे घेऊन ते गणपतीला आपल्या मंडपात घेऊन जायचे. पण त्या टायमाला आपलं 50वं वर्ष होतं, सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं, म्हणून आपण पुण्यावरून खास लेझिम पथक मागवलं होतं. आणि ते कमीत कमी 60 ते 70 लोकं होते. आणि तो लेझिम परेल वर्कशॉपपासून ते चिंचपोकळीपर्यंत वाजवलं होतं आपण. ओके. आणि हा लेझिमचा कन्सेप्ट पहिल्यांदा आपण मुंबईत आणला होता. तो मला असं वाटतं की हो, लेझिम पथक हा कॉन्सेप्ट आपण 2008 मध्ये पहिल्यांदाच आपण केलं होतं. आणि ते पण आगमनमध्ये. लोकं हे मोस्टली विसर्जनला प्रेफर करतात. पण आपण आगमन आणि विसर्जन दोन्ही टायमाला हे ठेवलं होतं. आणि तेही ऑल द वे फ्रॉम पुणे. ऑल द वे फ्रॉम पुणे. येस, 60 ते 70 लोकांची टीम होती ती. आणि त्यांनी म्हणजे जो माहोल बनवला होता तो शब्दामध्ये मी सांगू नाही शकत. मी खूप छोटा होतो त्या वेळेला, पण आय स्टील रिमेंबर कसं होतं ते. तर मग असंच काही आपल्याला एकदम ग्रँड माहोल यावर्षी पाहायला मिळणार आहे असे मी नक्कीच expectations नक्कीच. माझे. आता परत 18 वर्षानंतर गणराज परेल वर्कशॉपमधून बाहेर येत आहे, तर ग्रँड तर डेफिनेटली असणारच आहे. आणि ह्या वर्षी पुन्हा एकदा परेल वर्कशॉपमधून हा आपला आय गेस हा किती आपला तो 50th इयर होता, हो. नंतर 51th इयर आणि 60th इयर असे हे आपले मोठे असे स्पेशल इयर्स होते. पण मग ह्या वर्षी आगमन का अचानक? सो यावर्षी आगमनचं कारण असं आहे की 3 वर्षानंतर परत राजूदादा रिटर्न आलेत. राजूदादा गणराज बनवतात, सगळ्यांना माहिती आहे आता यावर्षी. सो त्यांची अशी रिक्वेस्ट होती की परेल वर्कशॉपमधून आपण गणराजला बनवूया आणि तिकडनं आगमन करूया. तर त्यांचा मान ठेवून आम्ही हा डिसिजन घेतला आहे की आपण परेल वर्कशॉपवरून यावर्षी गणपती आगमन करायचं आहे. क्या बात आहे. म्हणजे दरवेळी जागेवर बनणारी मूर्ती ही राजूदादाच्या रिक्वेस्ट करण्यावर मंडळ एग्री झालं. हो, म्हणजे तुमचं definitely. ह्यावरूनच कळते की तुमचं बॉन्डिंग किती छान आहे. तर मला थोडक्यात जरा सांगशील का की राजूदादाचं आणि गणराज ह्या मंडळाचं बॉन्डिंग कसं आहे? राजूदादांचं आणि गणराजचं बॉन्डिंग हे खूप जुनं आहे. लोकांना असं वाटतं की हे आत्ताचंच एक रिलेशन आहे. पण 2003, 4, 5 या वेळेला पण राजूदादांनी गणराजच्या मोठ्या मूर्तींवर काम केलं आहे. आणि 2005ची जी एक आपला मूर्ती आहे 30 फुटाची, ते राजूदादांनी बनवली होती. हो, म्हणजे पूर्ण त्यांनी बनवली होती का कोणाच्या अंडर? नाही, कम्प्लिटली राजूदादांनी ती मूर्ती बनवली होती. अच्छा. म्हणजे ती पहिली मूर्ती होती का त्यांनी केलेली? हां, हो. म्हणजे सोलो जर असं सांगायला गेलो तर त्यांची ही पहिली मूर्ती होती, 30 फुटाची ती पण. मग त्याआधी कोणत्या मूर्तिकार अंडर ते गणराजवर काम करायचे? वेगवेगळे मूर्तिकार होते. कधी आपले मधुकर मिस्त्री सोबत काम करायचे. अशा म्हणजे वेगवेगळ्या मूर्तिकार बदलायचे, बट त्यांच्या अंडर एक काम करणारा एक अपकमिंग मूर्तिकार राजूदादा हे कॉन्स्टंट हो, होते. नक्की, म्हणजे नक्की. गणराज त्यांचं आधीपासून आवडतं मंडळ आहे असं बोलण्यात हरकत हो, नाही. म्हणजे गणराजचा आणि राजू शिंदे हे एक जुनं समीकरण आहे. आणि मला वाटतं 2008 आणि 9 मध्ये श्री विजय खातूंनी मूर्ती बनवली होती. त्यानंतर आपण 2009 मध्ये जर बघायला गेलो, काहीतरी युनिक परत काय करायचं आहे, तर आपण मूर्तीवरती प्रथमच डायमंड वर्क केलं होतं. आणि जे याआधी कोणच करत नव्हतं. सो आपण तेव्हापासून ही एक ट्रेंड सेट केली आहे बरं. की गणपतीच्या मोठ्या मूर्तींवर डायमंड वर्क करायचं. त्याआधी जे काय आपण डायमंड वर्क बघितले त्या छोट्या घरगुती मूर्तींवरती असायचं. म्हणजे हा सुद्धा एक नवीन ट्रेंड गणराजने सुरू केला. हो, एक ट्रेंड सेटर definitely. मंडळ असं मी बोलू शकतो. एक्झॅक्टली.
तो डायमंड वर्क आणि आपण जो डायमंड यूज करतो गणराजासाठी, जर तुम्ही बघितलं की इतर मंडळ जे डायमंड वर्क करतात आणि गणराज जे डायमंड वर्क करतात त्याच्यात खूप फरक आहे. आपण जे डायमंड्स वापरतो ते रिअल मिरर वर्क असतात. मिरर आणि ग्लासचे काचेस असतात, ते प्लास्टिक नसतात अजिबात त्याच्यात. सो तेव्हापासून तो ट्रेंड चालू झाला आहे. आणि ती गणराजची जी पॅटर्न पण आहे सोंडेवरची, जी खूप युनिक आहे, ती पण तिकडनं स्टार्ट झाली आहे. ओके. तर आता आपल्याला गेली बरीच वर्ष गणराजचा एक सिग्नेचर फेस आपण म्हणू शकतो पाहायला मिळतोय. तर मंडळाने हा डिसिजन का घेतला होता? हो, जसं मी तुम्हाला सांगितलं 2008 मध्ये आपण महल आणि छोटी मूर्ती हा कॉन्सेप्ट आणला. 2009 मध्ये आपण डायमंड वर्क, छोटी मूर्ती आणि महल असा कॉन्सेप्ट आणला. पण मंडळाला असं वाटत होतं की आता 2010 म्हणजे मंडळाचं 52वं वर्ष आहे. आपण आता नवीन काय करू शकतो? तर तेव्हा परत मंडळाचं हेच डिसिजन होतं की आपण स्वतःचं एक सिग्नेचर फेस आणूया. म्हणजे एक स्वतःची गणराजची स्वतःची एक ओळख आणूया. एक चेहरा जो लाखो भक्तांवरती आशीर्वाद देऊ शकतो, तसा चेहरा आपण आणूया. त्या निमित्ताने आपण राजू दादांना कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी ते चॅलेंज एक्सेप्ट केली की मी तुम्हाला एक नवीन चेहरा, जे मुंबईमध्ये कधीच दिसणार नाही तसा चेहरा मी तुम्हाला क्रिएट करून देतो. आणि तो जो चेहरा आहे तो 2010 मध्ये आपण बनवला आहे आपल्या मंडळात. आणि हा चेहरा आता आपल्या दुसरीकडे कुठेच पाहायला मिळत नाही. कुठेच नाही. ही जी डाय आहे ती मंडळाची प्रॉपर्टी आहे. ते दुसरं कोणीच यूज नाही करू शकत. आणि जो चेहरा आहे त्याला आपण ट्रेडमार्क करून घेतला आहे आणि तो रजिस्टर्ड आहे. अच्छा, वाह! तर मग राजू दादासोबत इतकं चांगलं रिलेशन आहे, इतकं त्यांनी मंडळाला दिलंय. मग मागची 3 वर्ष मूर्तिकार बदलण्याचं कारण काय होतं? तेव्हाही तेच रिझन होतं की मंडळाला असं वाटत होतं की गेले 10 ते 12 वर्ष राजू शिंदेंनी काम केलं आहे मूर्तीवरती. आपण आता थोडंसं परत काहीतरी नवीन ट्राय करूया. म्हणून आपण श्री संतोष कांबळे यांना आपण मूर्ती दिली होती. 3 वर्ष त्यांनी खूप सुंदर काम केलं. अगदीच. खूप रेखीव आणि क्लिअरिटी दिली त्यांनी मूर्तीमध्ये. पण यावर्षी परत असं वाटलं की आपण आपल्या जुन्या मूर्तिकारला परत कॉन्टॅक्ट करूया आणि त्यांच्यासोबत परत एकदा काम करूया. म्हणून यावर्षी आपण पुन्हा राजू शिंदेंकडे कॉन्टॅक्ट केला. त्यांनी रिक्वेस्ट केलं की मी नवीन डाय करतोय, तुम्ही मूर्ती परेल वर्कशॉपमध्ये करा. आपण गणराजला थोडंसं अजून चांगल्या लेवलवर घेऊन जाऊया. सो यावर्षी थोडासा नवीन चेहरा असेल, थोडीशी बॉडी स्टाईल वगैरे सगळं नवीन असेल. तर यशेश, आता खेतवाडीच्या प्रत्येक मंडळात जर तुम्ही पाहाल तर गेट पास नावाची एक सिस्टम आहे आणि ही मोस्टली खेतवाडीमध्येच मी पाहिली आहे. तर ह्यावर भाविकांचं एक दुमत आहे. काही लोक निगेटिव्हली पण बोलतात, काही पॉझिटिव्हली पण बोलतात. तर तुझं काय स्टेटमेंट आहे गेट पास या कन्सेप्टवर? बघ, असं बघायला गेलं गेट पास हा कॉन्सेप्ट खेतवाडीमधूनच स्टार्ट झाला आहे. आणि खेतवाडीवाल्यांनी जे स्टार्ट केलं आहे ह्याचं कारण असं आहे की खेतवाडी हा 1 किलोमीटरचा एक डिस्टन्सवरती पट्टा आहे आणि या 1 किलोमीटरमध्ये जवळपास 35 to 40 मंडळ आहेत. बरोबर. आणि एक गल्लीचा एक गणपती असा कॉन्सेप्ट आहे. आता एक गल्ली म्हटल्यावर अख्खा गणेशोत्सव एका गल्लीच्या डोनेशनवर किंवा देणगी वर्गणीवर नाही चालत. आपण जे काही करतोय ते सेवाभाव म्हणून करतोय. पण जो काही मंडळाला जो खर्च लागतो, गणपतीची मूर्तीपासून डेकोरेशन आणि मग त्याचं विसर्जन सगळं काही, त्याच्यासाठी जे काय आपल्याला लागतं ते थोडंसं हातभार जे आपलं गेट पास आहे त्याच्यावरूनच येतं. पण आता लोक बोलतील की मग गेट पास हा कॉन्सेप्टच कशाला काढायचा? तर असं आहे की मंडळ या पैशामधून पण खूप काही चॅरिटी करते, जी लोकांना दिसत नाही. ऑब्व्हियसली लोकांना फक्त गणेशोत्सव, उंच मूर्ती, गेट पास एवढंच दिसतं. पण ते बाकीचे 365 दिवस खेतवाडीवाले काय करतात ते त्यांना कधीच दिसत नाही. मग आपले जे खेतवाडीचे एक मंडळ नाही, सर्वच मंडळ आहेत जे चॅरिटी करतात. कोणाचं ब्लड डोनेशन असतं, कोणाचं डॉक्टरचे कॅम्प्स असतात, हॉस्पिटल्सला जे काही गरजेची वस्तू लागते आपण तेही प्रोव्हाइड करतो. पण ते सगळं कधी आपण सोशल मीडियावर पोस्ट करून दाखवत नाही. सो लोकांना बघायला फक्त गेट पास दिसतोय, पण जे काही इन्कम त्या गेट पासवरून येते ती उत्सवमध्ये आणि चॅरिटीमध्येच यूज होते. बरोबर. ते असं म्हणतात नाही की एका हाताने द्याल तर दुसऱ्या हाताला सुद्धा समजलं नाही पाहिजे. पण आय फील की काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जे गेट पासचा जो एक नेगेटिव्ह साईड होती ती आता लोकांना समजली असणार की हा मागचा रिझन काय आहे. आणि मला पण असं वाटतं की प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर गेट पास हा कन्सेप्ट नसता तर मग लाईन्स इतक्या वाढल्या असतात की रोडपर्यंत गेल्या असतात. एक्झॅक्टली. जर आत्ता आपण बघितलं तर खेतवाडी ज्या लेवलचा क्राऊड येतो, पोलीसवाल्यांचा असा आकडा आहे की अंदाजे डेली 2 ते 2.5 लाख लोक खेतवाडीत दर्शनाला येतात. डेली. त्यातून खेतवाडीचा गणराज हा क्राऊड पुलर असल्यामुळे दिवसाला 1.5 लाखचा क्राऊड गणराजच्या मंडपात दर्शन करायला येतो. आपला जो गाभारा आहे त्याची साईज पण एवढी ह्यूज आहे की ॲट अ टाइम 600 ते 700 लोक मंडपाच्या आतमध्ये असतात.
बट ते मॅनेज करणं, त्यांच्यासाठी सगळी सुविधा ठेवणं हे पॉसिबल नसतं. आपण आपले जे 500-550 कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी भंडाराही ठेवतो. मग त्या भंडारात आपले कार्यकर्ता प्लस त्यांचे कोणी नातेवाईक जर दर्शनाला आले तर त्यांच्यासाठीही ते भंडारा ओपन असतो. सो बरं. ह्या सगळ्या गोष्टीला फंडिंग लागतो आणि हम्म. ऑब्व्हियसली त्याच्यासाठी गेट पास हा आमचा एक पर्याय आहे. आणि आत्ता जस्ट तू म्हणालास की 2 ते 2.5 लाख लोक डेली येतात आणि इतकी लोक खेचवाडीमध्ये फिरून फिरून दमतात आणि शेवटी जेव्हा ते गणराजकडे येतात तेव्हा त्यांना तो एसीचा जो डेकोरेशन असतो हो, हो, हो. त्यात येऊन नक्कीच शांतता वाटत असेल, एक पीस फील होत असेल. डेफिनेटली. आणि जर तू बघितलं असेल तर गणराजचा मंडप एवढा ह्यूज असला आणि एवढी गर्दी असली तरी तिकडे भाविक असतात जे बसून थोडंसं विश्रांती घेतात, रेस्ट करतात. आणि आपण कधीच कोणाला सांगितलं नाही की तुमचं दर्शन झालं असेल तर तुम्ही बाहेर निघू शकता. जर क्राऊड कमी आहे तर आम्ही डेफिनेटली त्यांना बसून थोडंसं विश्रांती करू देतो. बरं. आणि मी लहानपणापासून खेचवाडीमध्ये येतोय त्यावेळेस पण मी लाईनीत राहायचो. ती मजा एक वेगळी असते. हो, हो. रात्रभर आपण हो. खेचवाडी फिरतो. तर तेव्हा मी लहान होतो. तर मग गणराजच्या इथे जेव्हा यायचो तेव्हा मला असं वाटायचं की ते आपलं जे महल आहे, डेकोरेशन आहे ते परमनंट आहे. हो, हो. आणि एकदा मी गणपतीनंतर आलो होतो तेव्हा मला विश्वासच नव्हता बसला की हीच 12वी गल्ली आहे जेव्हा मी गणपतीत आलो होतो. एक्झॅक्टली. म्हणजे जो आपला महल आहे तो ऑलमोस्ट 40 फीट बाय 30 फीट या साईजमध्ये आहे. 600 ते 700 लोक ॲट अ टाइम तिकडे दर्शन करू शकतात. पण हे बनवण्यामागे आपल्याला कमीत कमी 2 महिने लागतात एव्हरी इयर. हम्म. सो 2 महिन्यासाठी आपल्याला रस्ता ब्लॉक करायला लागतो. रेसिडेंट्सला किंवा ट्रेसपासर्सला येण्या-जाण्यासाठी आपण वेगळा मार्गही बनवून देतो. बरं. जेणेकरून त्यांची येणं-जाणं चालू राहील. सो म्हणजे आपण उत्सव करतोय तरी लोकांची आपण काळजी ठेवतो. एक्झॅक्टली. आणि आता इतकं आपण डेकोरेशनबद्दल वगैरे बोललोय तर मला आता खूप जास्त अशी एक्साइटमेंट आहे की ह्या वर्षीचं आपलं डेकोरेशन थीम कसं असणार आहे. सो यावर्षीची जी आपली थीम आहे 68 इयरची ती महाराष्ट्रावर बेस्ड आहे. आणि जर आपण असं सांगायला गेलो तर मग पंढरपूरची थीम आहे यावर्षी. आपण हां, हां, पंढरपूरची हां. संकल्पना घेऊन त्या स्टाईलमध्ये काहीतरी फ्युजन डेकोरेशन करणार आहोत. मी असं नाही सांगू शकत की ती पूर्ण पंढरपूरच आपण क्रिएट करतोय. पण असं काहीतरी आपल्याला बघायला भेटेल जेणेकरून तुम्हाला ती पंढरपूरची प्रती वाटेल काहीतरी. मस्तच. म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला गणराय आणि विठ्ठलाचं दर्शन सुद्धा होणार आहे यावर्षी. डेफिनेटली. हो. तर आपला खेचवाडीच्या गणराजची इतक्या वर्षांची लेगसी आहे आणि इतक्या वर्षांमध्ये बट ऑब्वियस भरपूर सारे असे मॅजिकल मुवमेंट्स किंवा असं शॉकिंग मुवमेंट्स घडले असणार. तर एखादी अशी आठवण कोणती सांगशील का? जर एक मॅजिकल मोमेंट म्हणायला गेलो ना तर एक 2010चा किस्सा आहे. जेव्हा फर्स्ट टाईम हा फेस क्रिएट होत होता. सो या मूर्तीचं कामही आपल्या गल्लीतच झालं होतं आणि ते ऑलमोस्ट 5-6 महिने चालू होतं काम. कारण ही जी गणराजची आत्ताची 14 फुटाची मूर्ती आहे ती अख्खी मातीची बनवली गेली होती स्टार्टिंगला. कारण त्याची डायरेक्ट बनवायची होती म्हणून. सो जेव्हा बॉडीचं काम वगैरे सगळं झालं लास्टला फेसचं काम चालू होतं. राजूदादा फेसवर काम करत होता आणि तो मध्येच बोलला, त्यात सोंडेचं काम चालू होतं आणि तो मध्येच बोलला की मला एक थोडंसं ब्रेक पाहिजे, मी खाली उतरतो आणि थोडं चहा वगैरे आपण पिऊया. सो त्यांनी सोंडेचं काम केलं. माती काम करून तो खाली उतरला आणि तो चहा पीत बसला होता आणि सडनली त्याचं लक्ष गेलं की जे सोंडचं जे त्यांनी डिझाईन केली आहे ते आपोआप चेंज झाली थोडीशी. म्हणजे जो आपण गणराजच्या सोंडेमध्ये जो वेव बघतो हां. तो नॅचरली फॉर्म झाला तेव्हा. आणि राजूला ते बघून असं वाटलं की म्हणजे गणपतीने ते खऱ्या अर्थाने मानून घेतलं आहे. सो मग तेव्हापासून ती सोंड तशीच आहे आणि आपण त्याच्यासोबत कधीच काही चेंजेस नाही करत. त्याच वेव फॉर्ममध्ये ती सोंड अजून पण आपण जॉईन करतो. हो, म्हणजे गणराजची इच्छा होती की मी अशा रूपात येणार. हो हो डेफिनेटली. जसं मी तुला सांगितलं की हा जो फेस आहे हा मुंबईभर काय महाराष्ट्रभर कुठेच भेटणार नाही. खूप लोकांनी ट्राय केले तसे फेस बनवायचे पण कोणाकडून असं झालं नाही आहे. आणि ॲक्च्युली एक रॉयल आणि क्यूट लुकचा आपण मिक्सचर बोलू शकतो की दोन्ही ते भाव आपल्याला त्या मूर्तीमध्ये दिसतात. एक्झॅक्टली. जर लोकांना आपण विचारलं की तुमचा काय रिव्ह्यू आहे तर त्यांचा एकच शब्द असतो की रॉयल गणराज. तर 2008 पासून आपण जी मूर्ती पाहतो गणराजची तीच आपली पूजेची मूर्ती असते आणि पूजेच्या मूर्तीला आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. ते म्हणजे ट्रेडिशन्स पाळावे लागतात. हो. तर ते त्या गोष्टी मंडळ कसं करतं? हो. सो 2008ला आपण जेव्हा हा डिसिजन घेतला की आपण गणपतीची हाईट 20-30 फुटापासून ते डायरेक्टली 14 फुटावर येऊया. सो दुसरा प्रश्न हे होता की आपल्या मग पूजेचं मूर्तीचं काय, त्याचं कसं काय करायचं. सो मग मंडळाचं हे जॉईंट डिस्कशन होतं की आपण जी 14 फुटाचा गणपती असेल तो जो आपला पूजेचा गणपती असेल. यापुढे आपण सेकंड मूर्ती किंवा एक उत्सव मूर्ती वेगळी आणि पूजेची मूर्ती वेगळी असं काही आपण करणार नाही. सो तेव्हापासून आत्तापर्यंत ही आपली पूजेची मूर्ती आहे. आपण या मूर्तीला खूप जपतो. त्याची
प्राणप्रतिष्ठापासून ते विसर्जनपर्यंत जे काही आपल्याला पाळावं लागतं ते सगळं पाळलं जातं. मी तुला अजून एक किस्सा सांगतो यामध्ये, की आपल्या मंडळात जो क्राऊड आहे तो मिक्स क्राऊड आहे. फक्त मराठी किंवा गुजराती नाही आहे. त्याच्यात मराठी, गुजराती, साऊथ इंडियन आहेत, नॉर्थ इंडियन्स पण आहेत, पंजाबी आहेत, पारसी आहेत आणि मुस्लिम कार्यकर्ताही आहेत. सो जे मुस्लिम कार्यकर्ता आपले जे आहेत 3-4 फॅमिलीज आहेत, ते कम्प्लिटली त्या 15 दिवसासाठी सगळं काही पाळतात आणि ते लोकं गणराजची सेवाही करतात, प्रसादही खातात आणि मूर्तीला जे काही लागत असेल त्याच्यासाठी हेल्प पण करतात. 10 दिवसात जर आपण बघतो एवढा क्राऊडचं येणं जाणं चालू राहतं. सो आपण सगळी परंपरा फॉलो करतो. आपल्या मंडळात येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी फ्री प्रसाद असतो. आपण कुठलाही पेड प्रसाद विकत नाही. तो फ्री प्रसाद आपण प्युअर शुद्ध घीमध्ये आपल्या जो भंडारा चालतो तिकडनंच बनवतो आणि मंडपात घेऊन येतो आणि मग तेच आपण डिस्ट्रीब्यूट करतो. सो कुठलाही भक्त विदाऊट प्रसाद जात नाही मंडपाच्या बाहेर. त्यानंतर आपण आरतीचं जर सांगायला गेलो तर जे गणराजाची आरती आहे ती आरती पण एकदम पारंपरिक नगाड्यावरती होते आणि आरतीमध्ये येणारा जो क्राऊड आहे ते फक्त रहिवाशी किंवा कार्यकर्ता किंवा त्यांची फॅमिली नाही, पण जे लाईनीत म्हणजे रांगेत उभे राहून जे दर्शन करायला येतात त्यांनाही आपण जेवढं पॉसिबल होईल ते मंडप पॅक करून त्यांच्या समोर मग ती आरती होते आणि ज्यांची इच्छा असेल ते स्वतः येऊन मग ती आरतीही करतात. आपण कोणालाही थांबवत नाही की तुम्ही कार्यकर्ता नाही तर तुम्ही आरती नाही करू शकत. सो जे डिवोटी येतात त्यांनाही आरती करायचा चान्स भेटतो. वा, म्हणजे प्रत्येकाला आरतीचा चान्स भेटतो आणि यानेच मग भाविकांना पण असं फिलिंग येते की हा गणपती फक्त एका मंडळाचा नाही तर सर्वांचा आहे. एक्झॅक्टली, म्हणूनच तो सार्वजनिक गणपती आहे आणि म्हणजे ज्याच्या नशिबात असेल त्याला गणराजाची आरतीचा चान्स भेटतोच. नक्कीच. आणि मी एक गोष्ट पाहिली आहे की विसर्जनाला जिथे अनंत चतुर्दशीच्या पुढच्या दिवशी जेव्हा सर्व गणपती येतात तर तिथे खेतवाडीचा गणराज पण असतो सकाळी. तर आपलं मंडळ हे चौपाटीपासून इथनं जवळ असून सुद्धा इतका वेळ कसा काय लागतो? हो, सो ह्या प्रश्नाचं उत्तर खूप असं बघायला गेलो तर सिम्पल आहे. आपण जो महल बनवतो तो कम्प्लिटली प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा मग POP किंवा मग जे काही मटेरियल यूज होत असेल त्याचा असतो आणि जो क्राऊड येतो ना तो सकाळपर्यंत म्हणजे विसर्जनाच्या दिवशी सकाळी पण लोक दर्शन करायला येतात खेतवाडीमध्ये. सो आपण तेव्हाही दर्शन चालू ठेवतो आणि ॲट द अदर हँड आपण मंडपाच्या मागे ते सगळं डिस्मेंटल करायचं काम चालू राहतं. सो आपण सकाळी 6 वाजता ते डिस्मेंटल करायचं काम चालू करतो, ते संध्याकाळी 3 वाजता तो म्हणजे मंडप ओपन होतो जेणेकरून आपण मूर्ती इझिली बाहेर घेऊन जाऊ शकतो. 3 वाजता नंतर आपण आपली मंडळाची महाआरती होते जी 2-2.5 तासाची आरती असते. ओके. हो, म्हणजे मूर्ती जेव्हा मागून निघते तेव्हा पूर्ण फिरून ती मेन गेटला येते तेव्हा तिथे एक्झॅक्टली. हा, गणपती मागच्या गेटने बाहेर पडतो, गल्लीत रहिवासींच्या गल्लीमधून पास होऊन भारतनगर आणि आपलं ग्रँट रोडचा परिसर फिरून परत स्वतःच्या गेटवर येते. सो हा जो टायमिंग आहे लोकांना असं वाटतं की एवढं जवळ असून पण एवढं लेट काय येतात, पण जो महल आहे तो महल डिस्मेंटल करण्यामागे 5 ते 6 तास जातात आणि त्यानंतर आपली जी महाआरती होते गणराजची मंडपाच्या आतमध्ये ती तू नक्कीच एकदा व्हिजिट करायला पाहिजे. म्हणजे ती अंगावर काटा येणारी आरती असते. यावर्षी नक्कीच येणार एवढी गॅरंटी आहे. आणि जेव्हा मूर्ती आपली चौपाटीला पोचते तेव्हा तिथे मोठमोठे मंडळ असतात, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी. तर तिथला माहोल कसा असतो? सो मी जसं तुला सांगितलं की गणपती फिरून गेटवर येतो, मग त्या गेटवरती ग्रँड जल्लोष असतो. तिकडनं मग पुढे संपूर्ण जो खेतवाडीचा मार्ग आहे त्याच्यावर हळूहळू गणपतीची आरती आणि दर्शन हे होत राहतं आणि पुढे जाऊन मग ते आपण विसर्जनाचे जी मेन रोड आहेत तिकडे कनेक्ट होतो. पण हे सगळं करताना आपल्याला ऑलमोस्ट 6 ते 7 तास जातं आणि हाच कारण आहे की आपल्याला गणपती इव्हनिंगला काढूनही नेक्स्ट डे आपण चौपाटीला पोचतो आणि जेव्हा आपण चौपाटीला पोचतो तेव्हा आपल्याला माहितीच आहे की किती क्राऊड असतो. सो त्या क्राऊडमधून गणपती सेफली बाहेर घेऊन जाणं, चौपाटीपर्यंत पोचवणं, मग त्याचं विसर्जनही तराफ्यावर होतं. सो त्या तराफ्याच्या टायमिंग्सला पण आपल्याला मॅच करायला लागतात. ओके, टायमिंग्सला मॅच करावं लागतं. म्हणजे जे हाय टाईड लो टाईड आहेत ते थोडं एक्सप्लेन करशील का? एकदा आपल्या प्रेक्षकांना माहिती नाहीये, मला सुद्धा इतकं डीपमध्ये माहिती नाही, तर थोडं. सो जो विसर्जनाचा टाईम आहे त्याच्यात आपण हे पण नाही करू शकत की आपण 2-3 वाजता चौपाटी पोचून जाऊया, कारण आपल्याला हाय टाईड लो टाईड हे बघून आपले जे तराफेवाले आहेत, कारण आपलं गणराजचं विसर्जन तराफ्यावर होतं, तर तराफ्यावाल्यांसोबत कोऑर्डिनेशन असतं. ते आपल्याला एक टायमिंग देतात की तुम्ही गणपती या टाईमला चौपाटीला पोचवा जेणेकरून आपण त्याचं विसर्जन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. सो आपण त्या दिलेल्या टाईमप्रमाणे आपण चौपाटीला पोचतो.
बरं. आणि हेच कारण आहे की आपल्याला दुपारी गणपती काढूनही नेक्स्ट डे आपण चौपाटीवर पोहोचतो. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण खेतवाडीचा गणराज याची सुरुवात कशी झाली, त्यांचा इतिहास, बरेचसे किस्से आणि या वर्षीची थीम सुद्धा डिस्कस केली आहे. आणि एंडिंगला आपण विसर्जनच्या बद्दल पण बरंच काही बोललोय. तर ह्या वर्षी जेव्हा तुम्ही खेतवाडीत जाल आणि खेतवाडीच्या गणराजाच्या दर्शनाला जाल, तेव्हा नक्की तिथल्या कार्यकर्त्यांना या पॉडकास्टबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली आहे त्याबद्दल अजून डीपमध्ये विचारा. त्यांना सुद्धा तुम्हाला ही गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल. आणि हेच बोलून मी आजचा पॉडकास्ट इथे एंड करतोय. तर बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. खेतवाडीचा गणराजचा विजय असो.